हॅलो हाय फ्रेंड्स, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा, आम्ही आता चालले शाळेला मुलांना आणायला। आज शाळेमध्ये मीटिंग आहे ना, पालक सभा आहे, त्यामुळे मी आता शाळेला चालले आणि येतानाच मी आता मुलांना घेऊन येणार आहे। हे बघा, मी शाळेला गेल्यानंतर पालक सभा झाल्यानंतर मग मुलांना घेऊन मी येताना ऊसाचं ज्यूस पीत होती इकडं, कारण अक्षराला ऊसाचा ज्यूस पाहिजे होता। मग म्हटलं चला, म्हटलं ऊसाचा रस पिऊया। आणि ऊसाचा रस पिऊन झाल्यानंतर हे बघा, मी घरी आले। इकडं घरी आल्यानंतर अथर्व इकडं बूट आणि सॉक्स काढत आहे। आम्ही आता जस्ट घरी आले। शाळेतनं घरी आल्यानंतर मग थोड्या वेळाने माझ्या मैत्रिणी सगळे येणार होत्या, त्या आल्या थोड्या वेळानंतर भेटायला, कारण खूप दिवस झाले। आज भेटूया उद्या भेटूया चालू होतं। मग म्हटलं चला, म्हटलं आज या। मी शाळेतनं पण लवकर आलेली, मग सगळ्या माझ्या मैत्रिणी भेटायला आलेली आणि 5-6 जणी होत्या माझ्या मैत्रिणी, आणि 2-3 गेल्या त्या पुढं लवकर। आणि हे बघा, अजून 2-3 आम्ही सगळे मिळून बसलेलो। त्यांना म्हटलं बसा, चहा करूया, आणि म्हटलं ते नाही बसले, आणि असंच भेटले आणि लवकर गेले। आणि ही माझी मैत्रिणी एकटीच बसली। खूप वेळ आम्ही बसलेलो गप्पा मारत, लय दिवसांनी भेटल्यामुळं। सगळे आलेले त्या माझ्या मैत्रिणी गेल्या आणि ह्या एकटीच माझी मैत्रिणी बसल्या। नंतर मग आम्ही ज्यूस मागवला आणि आम्ही सगळी मिळून ज्यूस पियालो, थम्सअप। आणि मग थम्सअप पिऊन झाल्यानंतर मग मी आणि माझ्या पोरगीने इकडं म्हटलं जेवण करूया, चल टाईम झालेला संध्याकाळचा। आणि मी इकडं चपाती करायला घेतले इकडं, कारण माझ्या मैत्रिणी भेटल्यानं मला खूप बरं वाटलं, कारण खूप दिवसांनी आम्ही भेटल्यामुळं। आणि कधीतरी मैत्रीण भेटले की खूप बरं वाटतं आणि सगळी जुनी आठवणी निघतात बोलताना। आम्ही सगळी बसलेलो त्यावेळी माझ्या मुलगीला म्हटलं थोडं व्हिडिओ शूट कर, आणि मग त्यावेळी आम्ही सगळी बसल्यानंतर माझ्या मुलगीने आमची सगळ्यांची व्हिडिओ शूट करत होती। त्यावेळी सगळी म्हणत होती की तुम्ही यूट्यूबवरती आहे ना, तुम्ही ब्लॉग बनवता। मी म्हटलं हो, मी पण ब्लॉग बनवते। मग नंतर म्हणा लागले की तुम्हाला काय यूट्यूबमध्ये वगैरे असं काय पैसे वगैरे मिळतात का? मी म्हटलं मला पण एवढा आयडिया नाही आहे। मी पण म्हटलं आत्ताच म्हटलं यूट्यूबमध्ये चॅनल खोललेलं आहे, मी पण नवीनच आहे म्हटलं, कारण त्या म्हणत होते आम्ही पण बनवू का यूट्यूबमध्ये? मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही पण बनवा म्हटलं। मला पण म्हटलं एवढा आयडिया नाही आहे, पण म्हटलं प्रयत्नाला यश नक्कीच मिळतो। त्यामुळं मी म्हटलं की गॅरंटी नाही देऊ शकत, कारण ते का आमच्या हातात नसतं, ते यूट्यूबर आहेत ना त्यांच्या हातात असतं म्हटलं। ते कसं आपलं चॅनल मॉनिटाईज वगैरे करतात ते सगळं त्यांच्या यूट्यूबचं हे असतं, ते त्यांच्याकडं असतं म्हटलं सगळं। पण आपण म्हटलं प्रयत्न करत राहायचं, चांगलं ब्लॉग बनवत राहायचं। मी इकडं चपाती करते आणि इकडं माझ्या मुलगीने इकडं चपाती भाजून घेते, कारण मग संध्याकाळचं आमच्याकडे इथं पाणी पण येतं, मला पाणी पण भरायचं होतं। त्यामुळं मला म्हणते मम्मी मी पण भाजून घेते, पटापट चपात्या होतात। आणि हे बघा, आणि तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, माझी पोरगी प्रत्येक याला मदत करत असते, कारण मीच कधीतरी चपाती करत असते ना, त्यावेळी मला खूप वेळ म्हणजे टाईमच लागतो, कारण चपात्या आमची जास्त असतात भाजायचे। त्यामुळं मग पाणी भरायला मग वेळ पण लागतो। त्यामुळं मला म्हणते की मी भाजून घेते, तू लाटून दे, असं पण नेहमी मदत करत असते। आणि हे बघा, तिकडे पाणी आले काय बघायला गेले, आणि असं सारखं अधूनमधून तिला जावं लागतं। तिला म्हटलं तू जा, मी भाजून घेते, तर नाही म्हणते मला पण भाजू दे, मला पण शिकायला भेटतं तेवढं चपाती भाजायचं। म्हटलं ठीक आहे, म्हटलं भाज तू पण थोडा वेळ। ती थोड्या वेळ भाजून झाल्यानंतर मग मी लास्टची चपाती मग मीच भाजून घेते। म्हटलं तू जा, पाणी येते काय बघ जा। मग पाणी आले की मग चपाती करायचं, मग बाजूला ठेवून मग पाणी भरायला जावं लागतं। त्यामुळं मग मला म्हणते की पाणी येईपर्यंत आम्ही पटापटा आवरूया इकडं चपाती करून। म्हटलं ठीक आहे, होईल तेवढं म्हटलं भाजून घे तू, नंतर म्हटलं मी भाजून घेते, कारण तिला सगळ्या गोष्टी शिकायची तिला पण खूप आवडतं। तिला असं पण काय पण करत असले की मम्मी मी करतो शिकतो म्हणते। खरं तर मुलींना सगळं आलं पाहिजे, त्यामुळं
तशी ती चपाती वगैरे करते आणि कुकर पण लावते तशी ती, कारण बाकीची अजून अशी भाकरी वगैरे येत नाही तिला. ती म्हणते की मी हळूहळू शिकेन भाकरी पण, आणि तिला शिकायची खूप आवड आहे. कारण मी गॅस जवळ तिला जास्त घेत नाही, कुठेतरी सारखं भाजून घेत असेल, म्हणून म्हटलं जाऊ दे मीच करते. नको तू नंतर मोठी झाल्यावर करशील तू चपाती.